ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव थोडासुद्धा स्किप न करता बघा। तुम्ही स्किप करून बघितला ना, बऱ्याच गोष्टी मिस होऊन जातात। तुम्ही म्हणताय की पल्हाळ लावू नको किंवा खूप मोठं बोलू नकोस, हे मी नाही बोलत। मी तुम्हाला खरं सांगते, हे आई बोलवून घेतात, त्या गोष्टी फक्त बोलल्या जातात। मी कुठंही नोट डाऊन करून घेत नाही, मी कुठंही लिहून घेत नाही। फक्त आलेले अनुभव मी 2-3 वेळा ऐकता आणि मी सरळ बोलायला सुरुवात करता। मी कुठंही ते लिहून घेऊन हे करत नाही, का तर तेवढा वेळ नसतो। 2-3 दिवसात व्हिडिओ आलेले नाही आहेत। खरं तर हा व्हिडिओ आज रविवार आहे, आजच पोस्ट करावा असं मनात आलं आहे, पण नंतर लक्षात आलं की गुरुवारी हा व्हिडिओ खरं तर अपलोड करायचा होता। त्यावेळेला नाही जमलं तर सोमवारी तरी व्हिडिओ अपलोड करूया का तर इतका सुंदर अनुभव मी ठरवलेले की तिनं काही सांगितलं नव्हतं, पण मी ठरवलेले सोमवारी किंवा गुरुवारी हा व्हिडिओ अपलोड करायचा, म्हणजे गुरुवारीच करायचं असं ठरलेलं होतं, पण ते जमलं नाही। तुम्हाला खरं सांगते, आईंचे इतके उपकार आणि हे अनुभव हा ऐकल्यानंतर की आपण किती नशीबवान आहे, आपण आईंच्या मार्गात आहोत असं वाटायला लागलं। आणि तुम्हाला खरं सांगू का, मला असं वाटायला लागलं की हे व्हिडिओ हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये कन्वर्ट करावे की काय, म्हणजे हे सगळे जे अनुभव आहेत ते हिंदीमधून आणि इंग्लिशमधून पण सांगू काय, का तर ना मराठी भाषिकांच्या व्यतिरिक्त इतर भाषिकांच्या लोकांपर्यंतसुद्धा आईंचे हे अनुभव किंवा आई पोचल्या पाहिजेत असं खूप वाटायला लागलं। खरंच तुम्हाला खरं सांगते, मी आईंचे काय उपकार वर्णावं असं वाटायला लागले। हा जो अनुभव आहे तो रुखसार मुल्ला शेळके हिचा आहे। तर तुम्ही म्हणणार हे असं कसं आहे, तर हे नाव ऐकल्यानंतर मला सुद्धा एकदम म्हणजे मीच थोडीशी हँग झाले होते। तर असे म्हणजे परधर्मातली लोकंसुद्धा जर आईंच्या मार्गात येत असतील आणि आईंचं म्हणजे भक्तीत ती रंगत असतील, तर आपल्या आईंचा महिमा किती आहे हे इथूनच आपल्याला कळायला सुरुवात होते। तर इतका सुंदर अनुभव। ही जी मुलगी आहे तर ती म्हणत होती 12वी नंतर माझं लगेच लग्न करायचं असं चाललेलं होतं, का तर घरात आमच्या सगळ्यात सुंदर मी होते आणि खूप प्रॉपर्टी जरी असली किंवा सुशिक्षित जरी फॅमिली, माझी आईवडील वगैरे दोघं पण सुशिक्षित जरी आम्ही असलो किंवा खूप पैसा आमच्याकडं होता, पण तरीसुद्धा माझ्या वडिलांना वाटत होतं की लवकर लग्न हिचं करावं। तर त्यामुळं मग स्थळं बघायला लागली होती आणि मग ही भीती माझ्या मिस्टरांना वाटायला लागली की हिचं लग्न करतील। आणि त्यामुळं मग मला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लगेच आम्ही जाऊन कोर्ट मॅरेज केलं आणि कोर्ट मॅरेज केलं ते 1 महिन्यानंतर सगळ्यांना घरच्यांना कळतं आहे। तर ते कळायच्या आधी मी माझ्या घरी सांगू शकत नव्हते, खूप भीती होती, पण ह्यांनी त्यांच्या घरी सांगितलं आणि त्यांच्या घरी आईंचं करत होते म्हणतात। त्यांची आई वडील माझे मिस्टरसुद्धा स्वतः आईंच्या मार्गातले होते। आधीपासून मला आईंचं मंदिर माहीत होतं, मी आईंच्या मंदिरात आधेमध्ये जायची, पण माझी आई वगैरे आमचं ओळखीचं होतं त्यामुळं आम्ही काय हे नाही, पण माझी आई वगैरे असं नको बोलायची, पण मी बऱ्याच वेळेला काकूंसोबत यायची आणि त्यांनी पण म्हणायचे काय होतं भाभी येऊ दे असं म्हणून मला आईंच्या मंदिरात न्यायचं। आणि त्या वेळेपासून आईंनी मला जवळ घेतले असं ते म्हणतात। मला कोणाला माहिती नव्हतं, पण मी आमच्या नमाजबरोबर ह्या पण गोष्टी करायच्या म्हणता आणि म्हणजे बालोपासना वगैरे ह्या गोष्टी मला आधीपासून माहिती होत्या। तर म्हणता माझ्या मिस्टरांबरोबर मी आधेमध्ये जायची मंदिरमध्ये, हे कुणाला माहिती नव्हतं, पण आम्ही जायचो म्हणता। आणि आईंचा त्यावेळेपासून सहवास लाभला, त्यामुळं मी आमच्या अल्लाह जेवढा माझ्यासाठी आहे महत्त्वाचा, तेवढंच माझ्यासाठी आई पण महत्त्वाच्या आहेत। आणि मी आता अनुग्रहसुद्धा घेणार आहे म्हणतात ती। मला या गोष्टींना खूप भारी वाटल्या, म्हणजे की मला असं वाटतंय सगळ्या धर्माची लोकं आईंच्या मार्गात यावी, आईंच्या चरणाजवळ यावी। प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या गुरूंच्या म्हणजे प्रत्येक धर्माचा किंवा प्रत्येक भागातलं लोक आपल्या गुरूंच्या मार्गात असावे असं प्रत्येकाला वाटत असते। तर मग ती बोलली की आम्ही लग्न केलं आणि मग नंतर कोर्ट मॅरेज केल्यावर माझ्या सासूबाईंना त्यांनी सांगितलं, त्यावेळेला म्हणजे घरात असा एकदम स्फोट झाल्यासारखा झाला त्यांच्या।
त्यांना काय करावं काय सुचेना, म्हणत्या की काय केलेस हे तू. आणि त्यांच्या वडिलांनी त्यांनी मारलं पण त्यांना 2-3 थोबाडीत माझ्यासमोरच. आणि मला पण बोलायला लागले, तुला काय अक्कल होती का नाही, तू पोरगी आहेस, तुमच्या घरी कसं असतंय आणि तुमचे सगळे रीतिरिवाज वेगळे. जरी आपलं सगळं घरच्यासारखं असलं तरी पण ह्या गोष्टी. आणि आम्हाला कसं कळलं नाही, आमच्या दोघांचा पण स्वभाव पहिल्यापासून शांत होता, त्यामुळं घरी कधीच कुणाला असं जाणवलं नाही म्हणतात की ह्यांच्या दोघांचं काहीतरी असेल म्हणून. तर म्हणता सासूबाई माझ्या फार चिडल्या, काय करावं त्यांना काहीच कळेना. आणि त्यांचे वडील पण फार घाबरले, काय करून ठेवलं आहे पोरानं म्हणून. तर मग आईवडिलांना माझ्या बोलवून घेतलं, म्हणलं त्यांनी. आणि माझे आईवडील सुशिक्षित असल्यामुळं ह्या गोष्टी खूप टोकाला गेल्या नाहीत म्हणता. नाहीतर हे परधर्मीय असलं की खूप जास्त टोकाला जातात. पण आईंच्या कृपेनं म्हणता माझ्या आईवडिलांना ज्यावेळेला ह्या गोष्टी कळल्या त्यावेळेला मार खाणं ही गोष्ट नक्की होती. मार तर खाल्ला म्हणता मी. आणि नातेसंबंध इतक्या दिवसांचे जे चांगले होते ते तुटले आमच्या दोघांमुळं. आणि म्हणजे अक्षरशः की ज्या घरात शिजलेलं दुसऱ्या घरात जात होतं तर तिथं पार्टिशनच आलं म्हणता. एकदम असं म्हणजे खूप तणाव आला. म्हणजे ॲक्शन घेतली नाही माझ्या घरच्यांनी कुणी काय. हे पण केले नाही ह्यांच्या पण घरच्यांनी. पण आम्ही लग्न केलं त्यामुळं काही करता येत नव्हतं म्हणलं. माझ्या आईवडिलांनी माझं तोंडच परत बघितलं नाही, निघून गेले ते म्हणले, सरळ निघून गेले. आणि तिनं केले ना, कोर्ट मॅरेज केले, सगळं लिगली केले ना, ती आता शहाणी झाल्या. तर तुला काय करायचं आहे, तुझं तू जग, तुला जसं पाहिजे तसं, एवढंच बोलले. खरं तू मरेपर्यंत तुझं तोंड आम्ही बघणार नाही, असं माझे आईवडील बोलले. आणि माझ्या आईला कितपत दुःख झालं असेल, माझ्या वडिलांनी आईला काय काय बोलले असतील. का तर मला माहिती आहे म्हणले की वडिलांना हीच भीती होती की मुलगी आपली सुंदर आहे आणि लवकरात लवकर लग्न करायचं आहे. तर त्यांनी काय काय आईला सुनावलं असेल हे मला माहिती आहे म्हणली ती. आणि नंतर मग ह्यांच्या घरी आता लग्न तर करून आणले, आधीपासून ओळखीचे सगळं आहे, पण नातेसंबंध बिघडले. त्यामुळं त्यांना पण एक्सेप्ट करायला त्यांनी परत माझ्या आईवडिलांकडे गेले की आपण काहीतरी हे करूया आणि तुम्ही पण जास्त हे करू नका. तर माझे आईवडील पण त्यांना काही बोलले नाहीत. पण आईवडील म्हटले हिचं तोंड आम्हाला परत दाखवू नका, ही मेली आमच्यासाठी. मग सासूबाईंनी घेऊन आल्या. आम्ही ज्यावेळेला कोर्ट मॅरेज करणार होतो त्याच्या आधी 1 महिना माझे मिस्टर म्हणता, म्हणजे त्यावेळेला त्यांचं पण वय माझ्या एवढं काय हे नाही, पण तुम्हाला सांगते म्हणता त्यांनी चरित्राची पारायणं केलेली होती. चरित्र किती मोठं आहे म्हणता, त्या चरित्राची पारायणं 3 केलेली होती त्यांनी. आणि 3 पारायणं केली, ते पण म्हणजे जवळजवळ 2-2, 2.5 तास बसून त्यांनी पारायणं, म्हणजे कोर्ट मॅरेज करायच्या आधी 3 पारायणं करून मग कोर्ट मॅरेज आम्ही केलेलं होतं. का तर त्यांना माहिती होतं म्हणता की काहीतरी मोठं होणार आहे. तर ते म्हणता मला पण म्हणायचे की तू रोज 2 माळी जप कर घरात. मग मी पण असं 108 वेळा मी पण रोज नामस्मरण करायचे आणि आईंचं नाव घ्यायचे. ह्यांनी पण आधीच म्हणजे 11 माळी जप सुरुवात केला होता. त्याच्यानंतर पारायणं 3 केलेली होती चरित्राची. आणि त्यांनी आधीच मला सांगितल्यामुळं मी पण म्हणजे आईंचं सारखं ओम नमः शिवाय म्हणायची. आमचं जे हे आहे ते सुद्धा वाचायचे, नमाजसुद्धा पडायचे. असं म्हटलं जातं की ते करायचं नाही किंवा हे करायचं नाही, असं काही नाही आहे. सगळे देव एकसारखे आहेत. आणि ज्यावेळेला ती असं बोलत होती ना तर खूप भारी वाटलं. आपल्या आईंच्या मार्गात, आईंच्या विश्वासावर कुणीतरी आलेलं आहे, ते पण परधर्मीय, तर ते खूप मोठी गोष्ट आहे. तर मग ती म्हटली की ज्या वेळेला आम्ही कोर्ट मॅरेज करणार होतो त्या दिवशीसुद्धा आधी पहाटे उठून आम्ही दोघांनीसुद्धा, त्यांनी त्यांच्या घरात, मी माझ्या घरात, मी नमाज पण हे केलेलं होतं. आणि आमचं नामस्मरणाचे जे ठरलेलं होतं त्यांनी 11 माळी, मी 11 माळी दोघांनी केलेलं होतं. चरित्र त्यांनी वाचलेलं होतं त्यांच्या घरात. आणि मग आम्ही जाऊन त्या दिवशी कोर्ट मॅरेज केलेलं होतं. खूप लोक होतीत म्हणता, परधर्मीयांचं लग्न होणं मस्करीची गोष्ट नाही आहे. अशी खूप लोक होती की जी खूप मोठी भांडणं लावून पेटवू शकत होती ती गोष्ट, एकमेकांची डोके फोडण्यापर्यंत करू शकणारी अशी लोक होतीत म्हणता, नाही असं नाही. पण त्यांना अडवण्याची ताकद फक्त गुरूंमध्ये आहे, हे माझ्या मिस्टरांना आधी कळलेलं होतं.
का तर लहानपणापासून त्यांच्यावर ते संस्कार झालेले होते आईंचे. त्यामुळं त्यांनी आईंची ज्या गोष्टी आहेत त्या माझ्यापर्यंत आधीपासूनच आणलेल्या होत्या आणि त्यामुळं ही गोष्ट टळली असं ती म्हणत्या. आधी अजिबात असली कुठली मनमुटाव झाले, सगळं झालं, रिलेशन खराब झाले, हे होणारच होते म्हणते. पण अशी भांडणं वगैरे काय झाली नाही. सरळ मी माझ्या सासरी आले, त्यांनीच माझं लग्न लावलं. छोटंसं अगदी साधं घरगुती पद्धतीने लग्न झालं म्हणतं आमचं. कुठल्याही नातेवाईकांना त्यांनी सांगितलं नाही, काही नाही. फक्त जवळच्या लोकांना सांगितलं असं असं आणि लग्न झालं म्हणता. आणि लग्न झाल्यानंतर म्हणजे मला एक्सेप्ट करणं त्यांच्यासाठी पण थोडं कठीणच होतं म्हणतात, जरी ओळखीचं असलं हे असलं तरीसुद्धा. तर मग लग्न वगैरे झाल्यानंतर असा दिनक्रम सुरू झाला म्हणतात, की सकाळी उठलं की अंघोळ झाली की आधी देवाऱ्याजवळ जायचं. त्या सासूबाई म्हणायच्या की तू आधी ते कर, देवाऱ्याजवळ दोघांनी पण जायचं आणि दोघांनी पण 5-5 माळी जप करायचा, ओम नमः शिवायचा 5-5 माळी जप करायचा आणि त्याच्यानंतर बालोपासना वाचायची आणि मग तुमच्या कामांना सुरुवात करायची. आणि हे एक 8-10 दिवस झालं आणि त्याच्यानंतर माझ्या सासऱ्यांनी सांगितलं की आता तुम्ही हे जे कर्म करून ठेवले, कांड करून ठेवले, हे आता तुम्हाला अर्ध्यावर तुम्ही हे केलेलं आहे, करिअरचं काहीही केलेलं नाही आहे आणि तुम्ही सगळ्या अर्ध्यावर निर्णय घेतलेले आहेत. तर आता पूर्ण लक्ष तुमच्या करिअरकडे द्यायला पाहिजे. मला त्या दिवशी म्हणत्या बालोपासना ते झाल्यावर नाश्ता झाल्यावर ज्यावेळेला सासरे माझे हे बोलायला लागले, अक्षरशः असं वाटलं म्हणत्या किती आईंची कृपा. म्हणजे मी नमाज वगैरे पण पडायची, त्या माझ्या अल्लाची पण कृपा आहे म्हणत्या ती माझ्यावर. पण तुम्हाला सांगते म्हणत्या मी खूप आईंच्या जवळ आले आणि त्यांनी असं बोलायला लागल्यावर मला असं वाटायला लागलं, माझ्या वडिलांनीसुद्धा मला म्हटले नाहीत की कधी करिअर तू कर, किंवा मला नंतर माझ्या धर्मात जरी लग्न झालं असतं मला करिअर कर आणि त्या करिअरवर फोकस कर असा म्हणणारा सासरा मिळाला नसता, तो फक्त आईंच्या कृपेनं मिळाला असं ते म्हणतात. आणि मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुला जे करिअर निवडायचं ते तुझं तू. माझे मिस्टर इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला होते त्यावेळेला म्हणतात. आणि मग तुझ्या करिअरवर आता कुठलंही नाही हे आलं पाहिजे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं लग्न वगैरे केलेलं आहे, पण आता तुम्ही म्हणजे अनमॅरिड आहे असं राहायला पाहिजे. तुम्ही आता ही गोष्ट आमची तुम्ही पाळली पाहिजे. जोपर्यंत करिअर होत नाही 2-3 वर्ष पूर्ण फोकस करा तुमच्या करिअरवर. काय जे तुम्हाला करायचं आहे, तुला जे काय करायचं आहे ते. तर मला विचारलं त्यांनी तू काय घेणार काय, तर मी म्हटलं मी DED करेन. मग मला DEDला घातलं म्हणल्या. आणि माझं जोपर्यंत DED होत होतं तोपर्यंत माझ्या सासूबाई कटाक्षानं माझ्या सेवेकडे लक्ष देत होत्या म्हणत्या. सकाळी 5 माळी करायच्याच, बालोपासना करायचीच आणि संध्याकाळी म्हणजे त्यावेळेला मला DED सुरू झाल्यावर मला जमायचं नाही, पण संध्याकाळी आल्यावर 2 माळी जप करायचाच नाही तर, आणि ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी सायन्स स्मरण करायचंच. हे करत असताना मला कधी घरच्या कामांसाठी त्यांनी फोर्स केला नाही. हे सगळं जे होतं ना, का तर त्या घरात आधीपासून आईंचा मार्ग होता, त्यामुळं ती लोकं इतकी समजूतदार होती म्हणतात. म्हणजे माझ्या आईवडिलांनी सुद्धा मला समजून घेतलं नाही, पण त्या लोकांनी परधर्माच्या पोरगीला समजून घेतलं म्हणतात. का तर त्यांच्याकडं आईंचा एवढं म्हणजे खूप आई त्यांच्या नसानसात भिनलेल्या आहेत माझ्या घरच्यांच्या म्हणतात. आणि मग माझ्या सासूबाई म्हणजे फक्त मला म्हणत्या चपाती लाटायला लावायच्या आणि काहीतरी थोडं काय त्यांच्या हाताखाली थोडीशी काय अर्धा तास ते 15-20 मिनटं लई झाली म्हणता एवढीच मदत करायला लागायची त्यांच्या हाताखाली. आणि थोडंसे चपाती लाटायच्या सकाळच्या तेवढ्या. संध्याकाळचं तर मला काही करू द्यायच्या नाहीत. आलं की फ्रेश हो, तू माळ कर, देवापुढं बसून दिवाबत्ती कर आणि तुझा अभ्यास करत बस. एवढं असं समजून घेणारी मला फॅमिली मिळाली असती का म्हणता. हे सगळी आईंची कृपा होती. माझ्या मिस्टरांनी बोललेलं मला एक शब्द कायम आठवायचा म्हणता की आपल्याला वाटतंय ना सुख जे आपण कल्पनासुद्धा केली नव्हती ज्या सुखाची, ते सुख आई आपल्यासमोर आणून ठेवतात. आणि खरंच मला ते वाटलं. आणि 4-5 वर्षात आमचं सगळं सेटल झालं म्हणत्या. माझे मिस्टर इंजिनियर झाले, खूप चांगल्या कंपनीमध्ये लागले, मी DED झाले म्हणत्या. आणि मग
त्या पिरियडमध्ये डी एडच्या पिरियडमध्ये माझं शिक्षण म्हणजे माझ्या मिस्टरांचं इंग्लिश मिडियममधनं होतं, पण माझं जे शिक्षण होतं ते मराठी मिडियममधून होतं. म्हणता माझ्या इंग्लिशसाठी त्यांनी पूर्ण म्हणजे जेवढं करता येईल की तेवढंच म्हणजे चांगल्या पद्धतीनं, आता डी एडला वगैरे जास्त हे नसतं, स्कोप नसतं, तर त्यांनी सांगितलं की तू इंग्लिशकडे जास्त लक्ष दे. मग त्यांनी इंग्लिशसाठी मला घरी टीचर हे केले. कुठं मला असं मिळालं असतं म्हणता. आणि मला इतका अभ्यासाला वेळ देत होती. हे सगळं आईंची कृपा होती. मी आधीपासून ज्या आईंच्या मंदिरात जायची, माझ्या मिस्टरांमुळे मी ज्या आईंच्या जवळ आली होती, त्या आईंनी माझ्यावर कृपा केली म्हणता. आईने माझ्यावर कुठली संकटं येऊ दिली नाहीत. खूप मोठी आली असती म्हणत्या, खूप मोठी, पण ती सगळी टाळून नेली आईंनी. आणि खूप भीती पण वाटायची कधीतरी, कोणतरी काय करेल काय हे काय, पण त्या गोष्टी झाल्या नाहीत म्हणत्या. आणि मग खूप चांगलं माझं स्पोकन इंग्लिश वगैरे टीचर लावून माझं इंग्लिश एवढं परफेक्ट केलं म्हणता. आणि आता आम्ही पुण्यामध्ये दोघंजण आहे म्हणता. माझे मिस्टर पण सर्व्हिसला आहेत. आणि माझ्या सासूबाईंनी तिथं स्वतः आम्हाला फ्लॅट घेऊन दिला म्हणत्या 1 BHK. आणि त्याच्यामध्ये म्हणता माझ्या मिस्टरांचे निम्मे पैसे आहेत, निम्मे सासू सासऱ्यांनी पैसे, आम्हाला हप्त्यांचंसुद्धा हे केलं नाही म्हणतात, टेन्शन नको म्हणून. आणि 1 BHK माझा पुण्यामध्ये फ्लॅट. आणि मी स्वतः म्हणत्या मला टीचर म्हणून इंग्लिश मिडियमवर लावलं. माझे मिस्टर जॉब करतात. आणि आता आम्हाला म्हणता एक मुलगीसुद्धा आहे. आता म्हणजे माहेरचे सगळे येतात, वडील सोडले तर सगळे येतात, पण वडील पण एक दिवस येणार म्हणता. आणि इतकं म्हणजे सुंदर माझ्या घरात 1 BHK आहे माझा म्हणता, पण माझ्या घरात आल्यानंतर पहिल्यांदा आई आणि ओम नमः शिवाय ह्या 2 गोष्टीच फक्त तुम्हाला ऐकायला येतील म्हणता. का तर खूप मोठ्या ह्याच्यामध्ये आम्ही फ्रेम केले आई म्हणून, आणि वरती आईंचा फोटो हे केलेला आहे म्हणता, लाईटिंगमध्ये सगळं हे केलेलं आहे. आणि त्याच्यामधून छोटासा आवाज येतोय, आई 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 असा आवाज येतोय म्हणता. तसं आम्ही करून घेतलेलं आहे म्हणता. आणि ओम नमः शिवायचं हे पण लावतो आहे आम्ही म्हणता. तर ते माझ्या घरात सतत 24 तास चालू आहे म्हणता ओम नमः शिवाय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणता माझ्या अल्लाचा आणि आईंचा कुठंही असं नसणार आहे म्हणता ताई, की कुठले घरचे असे मला मिळाले नसते की माझ्या अल्लाचंसुद्धा आणि माझ्या आईंचंसुद्धा दोघांचं एका देव्हाऱ्यात स्थापना करू देतील असे कुठलेही सासरचे मला मिळाले नसते म्हणता. आणि त्यांनी कधीही आक्षेप घेतला नाही की तू हे करू नको, हे कारण त्यांच्यावर आईंचे संस्कार होते म्हणता. आणि आईंच्या संस्कारात वाढलेली माणसं खरंच म्हणता मी माझ्या आईवडिलांचे आपण उपकार फेडू शकणार नाही आपण असं म्हणतोय म्हणता, पण मी म्हणता की माझ्या सासू सासऱ्यांचे मी उपकार फेडू शकणार नाही. आईंचे तर फेडू शकणार नाही, पण सासू सासऱ्यांचे फेडू शकणार नाही. का तर आईंनी इतकं छान त्यांना घडवलं आहे म्हणता. माझ्या नवऱ्याला इतकं सुंदर घडवलं आहे, माझ्या सासू सासऱ्यांना इतकं सुंदर घडवलं आहे की त्यांनी माझं आयुष्य घडवलं म्हणता. तर आता मुलगी आहे म्हणता. आम्ही दोघं म्हणजे दोन्ही पण गोष्टी मी त्याला शिकवता, त्या मुलीला शिकवता. पण माझ्या सासूनं कधी आक्षेप घेतला नाही की हे का शिकवतास, ते का शिकवतास, असं कधी हे झालं नाही. हे सगळी आईंची कृपा आहे असं म्हणता. आणि अशीच सगळी आईंची कृपा सगळ्यांवर होऊ दे. सगळ्यांना असेच सुंदर सुंदर अनुभव येऊ देत आणि सगळ्यांचं कल्याण आई करू देत. फक्त सेवा तेवढी खूप मनापासून घडावी हीच आईंच्या चरणी प्रार्थना आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.